मॅथ सोडवणं किती छान आहे पहा. 2 घटक दिलेले आहेत, प्रत्येक घटकाची सरासरी दिलेली आहे, 2 घटकांची मिळून सरासरी दिलेली आहे आणि तुम्हाला 2 घटकांची इंडिव्हिज्युअल सरासरी विचारली आहे. कळलं नाही ना? प्रश्न पहा. शाळेतील विद्यार्थ्यांचे सरासरी वय 13.2 वर्ष आहे. त्यापैकी मुलांचे सरासरी वय 14.4 वर्ष दिलेलं आहे, मुलींचे सरासरी वय 12.3 वर्ष आहे. तर मुलींच्या आणि मुलांच्या संख्येचे गुणोत्तर शोधा. काय करायचं आहे बघा. 2च घटक आहेत आपल्याकडे, बॉईज आणि गर्ल्स. आता बॉईजची सरासरी किती दिलेली आहे तर 14.4 वर्ष. बघा इथे मी 14.4 वर्ष घेतो. गर्ल्सची सरासरी काय दिलेली आहे 12.3 वर्ष, इथे 12.3 घेतो. आणि एकत्रितपणे सर्वांची सरासरी दिलेली आहे 13.2, इथे मी 13.2 घेतो. आता ही जी मेथड आहे ना, ही मेथड ॲलिगेशन मेथड असणार आहे. म्हणजे ज्याच्यामध्ये आपण असा एक्स ड्रॉ करतो आणि आपल्याला उत्तर मिळून जातं गुणोत्तराचं जे विचारलेलं आहे. बघा आता कसं सोडवतो मी. सगळ्यात आधी 13.2 मधून 12.3 गेले, किती उत्तर येणार तर ते येणार 13.2 वजा 12.3 म्हणजेच 0.9, ते इथे लिहिणार मी. नंतर 14.4 वजा 13.2 हे उत्तर किती येणार तर 1.2, ते इथे लिहिणार आणि या दोघांमध्ये असणार गुणोत्तर. येते का लक्षात? आता हे मला सोडवायचं आहे. 0.9 is to 1.2. पॉईंट जर मी इकडे सरकवला त्याचं उत्तर येतं 9×12. आता 9×12 म्हणजे 3 ने भाग जाईल, 3 त्रिक 9, इथे 3 चौक 12 म्हणजे उत्तर आलं 3×4. पण आपण काय करतो, हे मार्क करून टाकतो, पण हे चुकणार. कारण विचारलं काय बघा, मुलींच्या आणि मुलांच्या संख्येचे गुणोत्तर. मुलींचं गुणोत्तर इथे आहे म्हणजे 4×3 असं गुणोत्तर येणार, जे आहे आपलं ऑप्शन क्रमांक 3. म्हणजे प्रश्न सोडवण्यासोबतच प्रश्न व्यवस्थित वाचणं हे देखील गरजेचं आहे. व्हिडिओ आवडल्यास नक्की लाईक करा.